अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक सुनील त्रिंबके हे कार अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। तर या अपघाताची माहिती मिळताच नगरमधून माजी नगरसेवक निखिल वारे हे तात्काळ हॉस्पिटलला रवाना झालेत। तर आता आपण फोन लाईनद्वारे निखिल वारे यांच्याकडून या अपघाताविषयी अधिक जाणून घेऊयात। आता आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत निखिल वारे। हॅलो, हा बोला। न्यूज टुडेच्या ऑफिसमधून बोलतेय सर। बोला मॅडम। नमस्कार सर, न्यूज टुडे 24 मध्ये तुमचं स्वागत। आपल्या अहमदनगर शहरातले जे माजी नगरसेवक आहे सुनील त्रिंबके, त्यांचा कार अपघात झाल्याने ते जखमी झालेत आणि ते पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, एवढी माहिती मिळतेय। पण एकीकडे त्रिंबके यांचे जे चाहते आहे किंवा नगरकर आहे ते चिंतेत आहे आणि दुसरीकडे तुम्ही प्रत्यक्ष तेथे जाऊन त्यांची भेट घेतली आहे। तर आता त्रिंबके यांची तब्येत कशी आहे? सर्व नगरसेवक आम्ही रुबी हॉलला आहोत। चिंता करण्यासाठी कुठली कारण नाही, त्यांची तब्येत व्यवस्थित आहे। आम्ही सर्वजण त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय पण इथं आहेत। त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नाही। त्यांच्या नाकाला थोडीशी जखम झालेली आहे आणि डोळ्याच्या खाली थोडे टाके आहेत, बाकी कुठल्याही प्रकारची इजा त्यांना झालेली नाही। पण मग नेमका अपघात कसा झाला याविषयी काही सांगू शकाल नगरकरांना? तिथं ते डिवायडरला गाडी घासल्याने हा अपघात झालेला आहे आणि गाडी घासल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना ते स्टीअरिंग आणि ते पुढची जी गाडीची पट्टी असते ना त्याच्या डोकं आदळलं, त्याच्यामुळे त्यांना जखम झाली। अच्छा, म्हणजे माजी नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्यासह काही नागरिक देखील त्या अपघातात जखमी झालेले आहेत। आमचे दुसरे मित्र त्रिमलेश पाचकंटी म्हणून आहेत, त्यांना पण थोडासा मार आहे। दुसरे 2 जण किरकोळ जखमी होते, त्यांना तात्पुरते उपचार करून त्या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे आणि त्रिमलेश पाचकंठी आणि सुनील भाऊ त्रिंबके हे रुबी हॉलला ऍडमिट आहेत, परंतु काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही। पण ते आपले माजी नगरसेवक त्रिंबके यांच्यासह जे जखमी झालेले नागरिक आहे त्यांच्यावर आता किती दिवस उपचार राहतील, कधी डिस्चार्ज मिळेल, डॉक्टरांनी काय माहिती दिली? हे काही सांगू शकत नाही आपण आता, परंतु त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नाही आणि कुणीही काळजी करू नका। त्यांचे आपल्या सर्वांचे याच्यानुसार ते व्यवस्थित आहे, सुखरूप आहे। म्हणजे या संदर्भात डॉक्टरांनी काही माहिती दिली आहे का? तुम्ही डॉक्टरांशी संवाद साधलाय का? डॉक्टरांशी भेटलो आम्ही, कुठल्या त्यांनी सांगितलं काळजी करण्याचं कारण नाही। धन्यवाद निखिल सर, संवाद साधत माहिती दिल्याबद्दल।